नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर चव्हाण, पैलवान डेअरी फार्म. आता बरेच दिवस झाले की आपण व्हिडिओ बनवतोय. आपण ज्या गाय देतो त्या गायींबद्दलची गॅरंटी कशी असते आणि ते कशा स्वरूपात आपण शेतकऱ्याला देतो याचं एक छोटंसं उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतो. माझं नाव वैभव आहे, गाव विटा. माझा मोबाईल नंबर 9359010976. बरं, आता ही जी गाय तुम्ही घेतली, आता तुम्ही म्हणजे कशा काय करायला वाटेवर आलाय सांगा. ही गाय देऊन हे दुसऱ्या रुपयाची गाय नेणार. ही गाय तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला आपण जी गाय दिलती ती काय म्हणून सांगून दिलती ना? हे 6 महिने कच्ची म्हणून दिली होती. तसं नाही बघा, खरं सांगायचं तुम्हाला मी देताना काय म्हणलेलं 1.5 ते 2 महिने गाय घेऊ शकते. गाय किती रुपयाला दिलती तुम्हाला? 1,60,000 रुपये. बर, आता त्याच्या बदल्यात तुम्हाला मी ती गाय देतोय. मित्रांनो, गाय बघा तुम्ही, असं कोणी देत नाही, ही फक्त बोलायला असतं. बाकी सगळी अंग काढून घेते. आता लाईट गेली आहे, पाऊस चालू आहे इथं. तर त्या गायीच्या बदल्यात ही गाय कोणी नाही देणार. त्या गायीच्या बदल्यात ही गाय द्यायला कोणी सुद्धा पैसे घेणार. ही गाय डायरेक्ट बेंगलोरवरून आज सकाळीच उतरली गाडीत आणि हाय अशी गाय देतोय मी. आणि ही गाय सकाळीच मी गव्हर्नमेंट डॉक्टरांकडून चेक करून घेतली. तर डॉक्टर म्हणले 20 दिवसाच्या आसपास गाय घेईल, 15 ते 20 दिवस गाय घेईल. आणि जी पलीकडची गाय आहे ती त्यांच्या तिथल्या सरकारी डॉक्टरांनी चेक केली आणि डॉक्टर म्हणले की ही काही 5 महिन्याची गाभण आहे. मी व्हिडिओ काय माझं मार्केटिंग करायसाठी बनवलं नाही, पण होतं काय माहितीये का, आता बेंगलोरमध्ये ज्यावेळेस ह्या गायची खरेदी झाली त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं की ही गाय 1 महिना बाकी आहे, 30-35 दिवस बाकी आहे. आता 30-35 दिवस बाकी असलेली गाय ह्या बायानं 2 महिने सांभाळली. आता ह्यांनी स्वतः 2 महिने गाय सांभाळली आणि मग ह्यांनी तो आम्हाला 1.5 महिन्यानंतर फोन केला, पहिलवान गाय कासाला लागणार म्हणजे किती दिवस गेले. मग मी त्यांना सांगितलं सरकारी डॉक्टरकडनं गाय चेक करा. डॉक्टर काय म्हणतात बघा. डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं की गाय एवढे 5 महिन्याची गाभण दाखवा, मी त्यांना म्हणलं तुम्ही काही मला मागायला तर तुम्हाला मी दुसरी गाय देतो. आपल्याकडे ज्यावेळेस गॅरंटीचा जो विषय आहे, बदलीच्या बदली म्हणजे अशी फालतू गाय दिली नाही, त्याला नंबर 1 चीच गाय दिली, तिच्यापेक्षा जोरात गाय दिली. आणि तुमच्याकडनं बदलीचे काय पैसे मी घेतलेत का? तुम्हाला काय म्हणलं, हा ही गाय आणा तुम्ही दुसरी गाय घेऊन जावा. एवढं आपण काळजीपूर्वक काम करतो. मी व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवले की इथून पुढे आता ह्या गायीमध्ये त्या बदलीमध्ये माझं जवळजवळ 40-50 हजार रुपये स्वतःचं वैयक्तिक नुकसान आहे. पण मी व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवलेली की इथनं पुढं जर कच्ची गाय कोणाला द्यायची असली ना, मला समजा तुम्हाला द्यायची किंवा अजून कोणाला द्यायची असेल, जर आपल्याकडे कच्ची गाय आली तर स्वतः सरकारी डॉक्टर मी तर बोलावतो, नाही तर तुम्ही तर घेऊन चेक करून द्या. अडचण नाही. काय होतं माहितीये का, आपण 5-10 हजार रुपयावर तुम्हाला गाय देणार आणि 50,000 भरायचं म्हणजे अख्ख्या लॉटचं पैसे गेलं. आता माझी 15 दिवसापूर्वी 2.5 लाख रुपयाची गाय मिळली. आम्हाला कोण रिप्लेसमेंट देत नाही, आपल्याला कोण 10 रुपये देत नाही. हे आपला पण सण करावं लागतं. पण काय होतं माहितीये का, आम्ही तुमचा विचार करतो की बाबा तुम्ही कुठनं तरी कर्ज पाणी काढून इकडून तिकडून पैसे गोळा केलेले असतात, ते कुठेतरी विश्वास टिकावा, आपल्या बोलण्याला तडा जाऊ नये, आपण बोलल्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, म्हणूनच आपण हे सगळे शेतकऱ्यांसाठी करतो. व्हिडिओचा पर्पज एवढाच होता की बोलल्याप्रमाणे 100% आपली सर्व्हिस आहे, सर्व सोयी आहेत आणि क्वालिटीपेक्षा क्वालिटीच. त्या गायीच्या बदल्यात ही गाय बघू शकता तुम्ही, नंबर 1 आणि गॅरंटी आहे तुम्हाला. म्हणजे मी त्या गायीची सुद्धा त्यांना सांगितलं 30+ दूध नाही दिलं तुम्ही गाय बदलून देईन. ह्या गायीने जरी 30+ दूध नाही दिलं तुम्ही त्यांना 10 वेळा गाय बदलून देईन. धन्यवाद.